सुरेश हाळवणकर यांना लवकरच चांगले बक्षीस मिळेल. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन. सुरेश हाळवणकर यांच्या पक्षकार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन कार्याचे बक्षीस नक्की दिले जाईल, असे आश्वासन उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नियोजित कार्यक्रमासाठी इचलकरंजी येथे आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान कार्यक्रमानंतर उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक प्रदीप धुत्रे, संतोष शेळके, राजू पुजारी, नगरसेविका विजया महाजन, सुरेखा जाधव, स्नेहल रावळ, मनीषा नवनाळे, पूनम माळी, शशिकला कवडे, उदय बुगड, विनय महाजन, अमृत भोसले, म्हाळसाकांत कवडे, प्रमोद बचाटे यांच्यासह हाळवणकर समर्थकांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे महापालिकेतील विरोधी गटातील शिवशाहू विकास आघाडीचे नगरसेवक अमरजीत जाधव आणि सुनील तेलनाडे यांनीही मंत्री पाटील यांच्याकडे हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केल्याचे सांगितले. हाळवणकर समर्थक आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात खासदार धनंजय महाडिक, नगरसेवक तानाजी पोवार, मनोज हिंगमिरे, शहाजी भोसले, शशिकांत मोहिते, इम्रान बागवान, मारुती पाथरवट, मनोज साळुंखी, पोपट पुजारी, सतीश पंडित यांचा समावेश होता. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मी, इचलकरंजी. फटाकडे उडवायचे का? काल राज्याच्या कोर कमिटी प्लस आम्ही पार्लमेंटरी अशी बैठक झाली. त्याच्यामध्ये एकूण जे 9 जण निवृत्त झाले, 9 जण निवडून यायचे. त्याच्यामध्ये कोट्याप्रमाणे 5 BJPचे येतील असं वाटतं आहे आणि एक 6वी सीट हे इंडिपेंडेंटली वोटिंग होणार. कारण विधान परिषदेच्या निवडणुकांचं वोटिंग हे मुदत संपण्याबरोबर होते. तर प्रज्ञा सातव यांनी जो राजीनामा दिला आणि BJPत प्रवेश केला तर ती वेगळी होणार. 7वी तिला 288 जण मतदान ती क्लिअर झाली आणि 9पैकी 5 BJPला मिळतील आणि मग उरलेल्या 4मध्ये 3 अजून तर महाविद्यालय मिळते आणि 1 महाविकासला मिळते. तर त्याच्यात 5च्या अगेन्स्ट जी नावं आहेत ती नावं दिल्लीला पाठवण्याची पद्धत आहे की त्यामध्ये सुरेशरावांचं नाव गेलं आहे, स्वाभाविक आहे ते. आता ती जी साधारणतः एकाला 5 अशी 25 नावं पाठवायची असतात आणि त्यातून 5 प्रदेश अध्यक्षांशी बोलून फायनल निर्णय होतो. 2-3 दिवसात होईल. पण मला आता असं आहे की आत्तापर्यंत मी म्हटलं, कारण त्यावेळेला निवडणूक आलीच नव्हती, आत्ता आली मी म्हटल्यानंतर. त्यामुळे त्यावेळेला मी म्हटलं तेच पुन्हा अधोरेखित करेन की सुरेशराव हाळवणकरांनी ज्या प्रकाराने विधानसभेमध्ये कुठलीही खळखळ न करता राहुल आव्हाड यांना लढवायला परवानगी दिली त्याचं बक्षीस त्यांना मिळालं पाहिजे, ते मिळेल.